निवडणुकांमधली मतदान केंद्र ही नेहमीच संवेदनशील विषय राहिलेला आहे आणि असं असताना निवडणूक आयोगाने निर्णय घेतलाय की इथून पुढे शहरांमधल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरू करण्यात येतील। या अनुषंगाने पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सर्व इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुण्यामध्ये 36 सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र जी आहेत ती नक्की केलेली आहेत किंवा तयार केली जाणार आहेत आणि हे पुण्याबरोबरच मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड हा जो शहरीकरण झालेला भाग आहे जिथे सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या जास्त आहे किंवा या सोसायट्यांमधल्या मतदारांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी हे सगळं जे आहे ते राबवण्यात येते। आपल्यासोबत देशमुख सर आहेत। सर, हा निर्णय घेताना निवडणूक आयोगाने नक्की काय सांगितलेलं आहे? आपल्या कल्पना आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान केंद्र हा मतदार यादीसोबत हा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 8113 एवढी मतदान केंद्र आहेत। म्हणजे राज्यातील एकूण मतदान केंद्राचा जर विचार केला तर जवळपास 10% मतदान केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि यापैकी 62% मतदान केंद्र ही अर्बन एरियाजमध्ये आहेत। कारण आपल्या 21 मतदारसंघापैकी जवळपास 11 मतदारसंघ हे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर म्हणजे अर्बन एरियामधले आहेत। आपला कल्पना असेल की निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदार यादी प्युरिफाय व्हावी याकडे विशेष लक्ष देत असतो आणि सप्टेंबर 2023च्या ज्या ECIच्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये प्री SSR ॲक्टिव्हिटीमधून आपण मतदान केंद्राचं रॅशनलायझेशन करतो। म्हणजे हे रॅशनलायझेशन करत असताना ह्यावेळेस निवडणूक आयोगाने आम्हाला सूचना दिल्या होत्या की रहिवाशांच्या सोयीसाठी म्हणजे ह्या मोठ्या शहरामध्ये ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि हाऊसिंग सोसायटीज किंवा गेटेड मोठ्या टाउनशिप्स आहेत तर इथं ॲम्पल स्पेस ज्या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीजची सुद्धा कन्सेन्सस आहे तर अशा ठिकाणी आपण ही मतदान केंद्र सुचवावीत आणि आपण जो होमवर्क केला त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 36 ठिकाणी आपण हे मतदान केंद्र हाऊसिंग सोसायटीमध्ये करतोय। कारण आपल्याकडं जिल्ह्यामध्ये जवळपास 20,000पेक्षा जास्त हाऊसिंग सोसायटीज आहेत। त्यामुळं आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण 36 पर्यंत पोहोचलोय ज्याच्यामध्ये सर्वांची कन्सेन्सस आहे आणि निवडणूक आयोगाच्या मान्यतेनं आपण हे या सोसायटींची निवड कशी करण्यात आली की या सोसायटीमध्ये असावं, म्हणजे ती सर्वांना सोयीची ठरेल अशी की कशी, आणि त्या सोसायटीमध्ये जे मतदान केंद्र असेल त्या मतदान केंद्रावरती सोसायटीच्या बाहेरच्या मतदारांची देखील नावं असू शकतात आजूबाजूच्या, कसं असेल? हे मतदान केंद्र आपण निवड करताना हे पक्क स्ट्रक्चर असावं, ॲम्पल स्पेस असावा, लाईट वगैरे ह्या सगळ्या ज्या मिनिमम ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत गोष्टी असाव्यात हा प्राथमिक निकष आहे। आणि निवडणूक आयोगाचे जे हे सप्टेंबर 2023 मधले जे सूचना आहेत त्यानुसार एकंदर अर्बन एरियाजमध्ये लोकांना त्यांच्या घरापासून दूर म्हणजे शाळा असेल तिथं जाणं, एकाच ठिकाणी जास्तीचे मतदान केंद्र असणं ह्याचा परिणाम मतदान टक्केवारी कमी होण्यामध्ये होतो का हे समोर गृहीत धरून जेवढ्या जवळ मतदान केंद्र लोकांना असेल ते ऑप्शन आपण एक्सप्लोर करूयात आणि त्याप्रमाणे सूचना दिल्या आणि त्या सूचनाची अंमलबजावणी आपण जिल्ह्यात केली। आपण जर पाहिलं तर जे रिमोट एरियाज आहेत जिथे जाणं सरकारी यंत्रणेला अडचणीचं आहे किंवा जिथल्या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत येणं अडचणीचं आहे अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी जास्त आहे। ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त आहे, मात्र जिथे गाड्या आहेत, रस्ते आहेत अशा शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी ही कमी होत गेलेली आहे। सगळ्या निवडणुकांचे आकडे हे दर्शवतात। आता या शहरी मतदारांना त्यांच्या सोसायटीमध्ये मतदानाची सुविधा निवडणूक आयोग निर्माण करू देतोय। ही एक मोठी म्हणाल तर शोकांतिका आहे, म्हणावं तर विरोधाभास आहे, पण ठीक आहे सर। पण मग आता हे सगळं होत असताना तुम्ही म्हटलात की पॉलिटिकल कन्सेंट देखील घेतलेला आहे। मग अमुक एका सोसायटीमध्ये आम्ही मतदान केंद्र सुरू करतो आहोत हे करताना तुम्ही जे काही राजकीय पक्ष आहेत यांना हे कळवलेलं आहे, त्यांची याला मान्यता आहे? म्हणजे निवडणूक आयोगानं ज्या म्हणजे SOP घालून दिलेली आहे म्हणजे रॅशनलायझेशन कशा पद्धतीनं करावं, प्री SSR ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या सगळ्या बाबी आपण 100% पोलिंग स्टेशन व्हेरिफिकेशन करूनच केलेल्या आहे आणि मतदार यादीची निश्चिती करताना, मतदान केंद्र निश्चिती करताना त्या वेळेला जिल्हा स्तरावरती असेल किंवा रिटर्निंग ऑफिसर असेंब्ली सेगमेंटच्या आहेत त्यांच्या स्तरावरती पॉलिटिकल पार्टीच्या मीटिंग घेऊन
त्यांची कन्सेंट घेऊन आणि त्याचप्रमाणे ही यादी आपण प्रसिद्ध करतो ECIच्या परमिशन नंतर आणि या यादीवरती सुद्धा प्रारूपमध्ये आपण आक्षेप मागवतो आणि सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच आपण ही यादी अंतिम केली आहे. कारण राजकीय पक्ष याला आक्षेप घेण्याची शक्यता अधिक आहे की अमुक एका ठिकाणीच मतदान केंद्र का आणि त्या मतदान केंद्राच्या म्हणजे त्या सोसायटीच्या बाहेरच्या व्यक्तीचं मतदान जर त्या सोसायटीमध्ये जर आलं तर मग काय. आता आपण जे 36 मतदान केंद्र केलेले आहेत ज्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात इमारतींचा क्लस्टर आहे समूह आहे त्याच ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळं कुण्या एका बाहेरच्या व्यक्तीला जाऊन तिथं मतदान करायचे अशा प्रश्न येणार नाही. त्याच एरियामध्ये राहणारे साधारणपणे किती मतदार असतील असं काही सांगता जास्त मोठ्या सोसायटीची निवड केलेली आहे. हा जास्त मोठ्या सोसायटीची निवड केलेली आहे आणि जनरली प्रत्येक मतदान केंद्र किंवा यादी भाग हा आपला जास्तीत जास्त 1500 मतदाराचा असतो. 1200 ते 1500 तिथं मतदारसंख्या त्या ठिकाणी असणार आहे. तर राजकीय पक्षांकडून आक्षेप तर नाही. पॉलिटिकल पार्टीच्या मीटिंग घेऊनच आपण केलेल्या आहे आणि ह्या रहिवाशांच्या सोयीसाठी केलेल्या आहेत आपण मतदारांच्या सोयीसाठी केलेल्या आहेत आणि त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढावी हे राजकीय पक्षांचा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह असतो. त्यामुळं दोन्ही एकाच आपण ह्याच्यावरती आहोत. ठीक आहे, धन्यवाद सर. तर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उचललं गेलेलं हे पाऊल आहे. अर्थात राजकीय पक्षांकडून याला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. खरं तर भारताची जी काही लोकशाही आहे ती नेहमी एका सुधारणेच्या प्रक्रियेतून गेलेली आहे आणि वेळोवेळी जे काही तंत्रज्ञानामध्ये जे बदल झाले ते बदल स्वीकारल्यामुळेच हा लोकशाहीचा गाडा जो आहे तो सुरू आहे. मात्र हा जो बदल आहे तो अर्थातच पहिल्यांदाच होतोय. सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र इथून पुढे असणार आहेत आणि याला प्रतिसाद कसा मिळतो राजकीय पक्षांकडून मतदारांकडून यावरती कदाचित असंही होईल की ही मतदान केंद्र आणखी मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पावली जाऊ शकतील किंवा याला विरोध झाला तर काही वेगळा प्रकार देखील घडू शकतो. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.